माझ्या डोक्यात काहीच नसतं, मी फक्त त्या दगडाबरोबर बोलण्याचा प्रयत्न करतो की तो मला काय सांगतोय. माझं नाव गौतम वैष्णव आहे आणि मी दगडांना रचतो, जे तुम्हाला असं वाटतं की खूपच अवघड आहे आणि असं कसं काही शक्य आहे की अशी कशी काही दगडं बॅलन्स झाली. रॉक बॅलन्सिंग नक्की म्हणजे एक मेडिटेशनचा पार्ट आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या मनाला एकदम शांतीमध्ये आणता. रॉक बॅलन्सिंग करून तुमचे पेशन्स लेवल वाढतात आणि माइंड स्टेबल होतो. सो बेसिकली तुम्ही एका झेन मोड मध्ये जाता. रॉक बॅलन्सिंगची सुरुवात मी महाडमध्ये केली, जेव्हा मी एका विपासना कोर्ससाठी गेलो होतो. आणि ते विपासना कोर्स केल्यानंतर मी एका मित्राला भेटलो, ज्याचं नाव चिंतन वैष्णव आहे, आणि त्यांनी मला एक रॉक बॅलन्सिंग ला इंट्रोड्यूस केलं. पहिल्यांदा रॉक बॅलन्सिंग करत असताना मला जवळजवळ 45 मिनिटं लागले. ते एक विटाला बेसिकली 8 कॉर्नर्स असतात. त्या 8 कॉर्नरमधनं एक कॉर्नरवरती मला त्या विटाला बॅलन्स करायचं होतं. तर ते करण्यासाठी मला जवळजवळ 45 मिनिटं लागले. पण तेच 45 मिनिटं म्हणजे मला राग येत होता, मला एन्झायटी होत होती, मला कसं तरी वाटत होतं की असं वाटत होतं की ते विटेचे 2 तुकडे करून त्याच्या डोक्यात टाकू. बट 45 मिनिटानंतर जेव्हा ते दगड बॅलन्स झाला, ती वीट बॅलन्स झाली, तेव्हा मला असं वाटलं की मी एका फुलपाखरू सारखा उडतोय आणि इट वॉज कलरफुल. चुलाला 3 कॉर्नर्स असतात. 3 कॉर्नरवरती पातेलं बरोबर बसतं. तसंच हा जो 3 पॉइंट आहे तो आपल्याला दिसत नाही, फील होतो. आणि मग नंतर तो आपल्याला दगडच सांगतो की नाही, मी असा नाही असा बसणार, असा नाही असा बसणार. आणि त्यालाच आपण फोकस करून, या पेशन्स लेवल ठेवून त्या दगडाला आपण बॅलन्स करायचा प्रयत्न करतो. ह्याच प्रोसेसमध्ये तुमच्या डोक्यामध्ये 0 थॉट्स होतात, विच इज कॉल्ड एज द फ्लो स्टेट ऑफ माइंड. जर आजूबाजूचं तुम्ही म्हणजे लक्ष ठेवता की हे चाललंय, ते चाललंय, इथं गाणं चाललंय, इथं भांडणं चाललंय, काही चालू आहे, तर त्याच्यामध्ये तो रॉक बॅलन्स होणारच नाही. तुमचा एम या गोल हाच असतो की त्या दगडाला मला त्या पॉइंटवरती बॅलन्स करायचा आहे. साधारणपणे कधी कधी 5 सेकंदात पण होतो आणि कधी कधी 2 तास पण लागतात करण्यासाठी. टोटली डिपेंड करतं की वातावरण कसं आहे, हवा आहे की नाहीये, दगड कसा आहे, दगडचं वजन जास्त आहे का, मला बसण्यासाठी व्यवस्थित जागा आहे की नाहीये. जर नवीन नवीन तुम्ही ट्राय करायचा प्रयत्न करताय तर तुम्ही मोस्टली गोल दगडांचा निवड केला पाहिजे. आणि मी जेव्हा रॉक बॅलन्सिंग म्हणजे रॉक सिलेक्ट करतो, तर मोस्टली मी बघतो की एकदम टोकेरी भाग आहेत का, टोकेरी दगड आहेत का, या फिर लेटर्सच्या शेपमध्ये दगड आहेत का. समजा एस साईजचा शेपचा दगड असेल तर तो बॅलन्स करण्यासाठी खूप भारी वाटेल. जर अनइव्हन ऑब्जेक्ट आला रॉक्स मध्ये तर मी मोस्टली ते रॉक सिलेक्ट करतो, कारण की ते बॅलन्स केल्यानंतर एकदम अप्रतिम दिसतील. वेगवेगळ्या प्रकारच्या फॉर्मेशन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दगड घेतो. आणि जर समजा हवा वगैरे मला त्रास देते तर मी थोडाफार एरोडायनॅमिक्सच्या दृष्टिकोनातून पण विचार करतो की समजा हवा अशी येते तर मी दगडाला असा नाही बॅलन्स करणार, मी दगडाला असा बॅलन्स करणार, जेणेकरून हवा त्याला कापून जाऊ शकते पुढे. असं माझ्या डोक्यात काहीच नसतं, मी फक्त त्या दगडाबरोबर बोलण्याचा प्रयत्न करतो की तो मला काय सांगतोय. मी माझ्या साईडनी काहीच करत नाही, मी फक्त जो दगड बोलतोय त्याला फॉलो करायचा प्रयत्न करतो. कारण की तो कुठं ना कुठं माझ्याबरोबर बोलतोय की मी तर राईटला चाललोय, मला सरळ करा, या मी तर लेफ्टला चाललोय, मला सरळ करा. तर बेसिकली मी फक्त त्याच्याबरोबर गप्पा मारत असतो दगडाबरोबर. मला तर म्हणजे खूप चांगला रिस्पॉन्स आहे की शाळेतनं आणि कॉलेजमधनं तो जो एक क्युरिओसिटी असते ना लहान मुलांमध्ये. आणि मुलांना असं आहे की आजकाल खूप जास्त मोबाईल वगैरे फोन यूज होतात, तर हे कुठं ना कुठं तुम्हाला नेचरला कनेक्ट करतं. कारण की तुम्हीच मला सांगा, लास्ट तुम्ही दगडाला हात कधी लावला होता? तुम्हाला त्याचा कलर आठवतो, वेट आठवतो, त्याचा टेक्स्चर आठवतो का?
तो कुठं ना कुठं स्कूल कॉलेजेसमध्ये आपण शिकवतो की त्याचं कॉन्शियसली त्याला कसं फील करायचं, नेचरला कनेक्ट कसं करायचं. आणि ह्याच प्रोसेसमध्ये त्यांचा स्क्रीन टाइम पण रिड्यूस होतो, फोकस वाढतं, पेशन्स वाढतात आणि हाताची स्टेबिलिटी चांगली होती. सर्वात मोठा पॉइंट म्हणजे त्यांची डिसिजन मेकिंग केपेबिलिटी खूप छान होते. कारण की जेव्हा तो मुलगा या अडल्ट त्या दगडाला लावायचा प्रयत्न करतो, तो त्याच क्षणात त्याला उत्तर देतो की मी नाही बसणार या मी बसणार. तर तेव्हा तुम्ही डिसिजन घेता की जर नसेल बसत तर काय करायचं आणि बसला तर हात कधी काढायचे.